नमस्कार मुलांनो, माझं नाव अनघा वैद्य. मी मित्रमंडळच्या राठी हायस्कूलमध्ये इयत्ता 9वी आणि 10वीला विज्ञान विषय शिकवते. आपण विज्ञान भाग 2 मधला पहिला धडा सुरू केला होता. त्याचं नाव आहे अनुवंशिकता आणि उत्क्रांती. मागच्या तासाला आपण अनुवंशिकतेचे गुणधर्म एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये संक्रमित होतात हे बघितलं. त्यासाठी कोण आपल्याला मदत करतं, कोण कारणीभूत असतं, तर DNA, RNA व त्यांचं काम कसं चालतं याबद्दल आपण माहिती घेतली. आज आपण बघणार आहोत उत्क्रांती. आता हे उत्क्रांती म्हणजे नक्की काय असतं, त्याचे काही पुरावे आहेत का, पुरावे असतील तर कोणकोणते पुरावे आहेत, मग कोणते सजीव पुढे आज आपण बघतोय ते का त्यांचं अस्तित्व टिकून राहिलं, या संदर्भात माहिती घेणार आहोत. तर आपण मुद्दा सुरू करूया. उत्क्रांती म्हणजे काय? उत्क्रांती म्हणजे थोडक्यात नैसर्गिक निवडीला प्रतिसाद देताना सजीवांच्या एखादा वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म जो आहे तो त्याच्या लक्षणांमध्ये प्रत्येक पिढीमध्ये बदल होत जातो आणि त्यामुळे ती जी प्रजाती आहे ती त्या नवीन पर्यावरणामध्ये अनुकूलित होते आणि तिचं अस्तित्व टिकून राहतं. याला आपण म्हणतो उत्क्रांती होणे. जसं आपण म्हणतो की नाही की आपले पूर्वज माकड होते आणि माकडापासून हळूहळू उत्क्रांती होतोच मानवाचं अस्तित्व तयार झालं. मानव काही लगेच जन्माला आला नाही पृथ्वीवरती. खरं तर जवळजवळ 3.5 अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीवरती कोणत्याच सजीवाचं अस्तित्व नव्हतं. मग सुरुवातीला पाण्यामध्ये अगदी एक काय म्हणूया आपण प्रथिनं, जी मूलभूत प्रथिनं आहेत त्यांची निर्मिती झाली व त्यांच्यापासून सेंद्रिय असेंद्रिय संयुग तयार झाली. हळूहळू एकपेशीय सजीव निर्माण झाले, मग बहुपेशीय सजीव निर्माण झाले, पण जे फक्त त्यांचं अस्तित्व पाण्यामध्येच होतं. मग हळूहळू त्यांचं अस्तित्व जमिनीवरती निर्माण झालं, मग त्याच्यानंतर आकाशात उडणारे पक्षी निर्माण झाले. हा जो बदल आहे हा बदल हळूहळू होत गेला आणि निसर्गाला प्रतिसाद देत, जसा निसर्ग बदलत गेला त्या निसर्गाला प्रतिसाद देत हा बदल होत गेला. त्यालाच आपण म्हणतो उत्क्रांती होणे. आज मी तिला जर आपण पृथ्वीवरती बघितलं तर वनस्पती आणि प्राणी यांच्या कोट्यवधी प्रजाती आहेत. पण ज्या वनस्पती आहेत त्यांच्याबद्दल आपण बघितलं की ज्या स्वयंपोषी आहेत, स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, प्रत्येकामध्ये हरितद्रव्य आहे, पानांचा आकार वेगळा आहे, फुलांचा आकार वेगळा आहे, पण अशा कोट्यावधी प्रजाती आता पृथ्वीवरती अस्तित्वात आहेत. प्राण्यांच्या बाबतीत बघितलं ते सुद्धा आपल्याला असंच दिसतं की त्यांच्या हजारो लाखो प्रजाती आत्ता पृथ्वीवरती अस्तित्वात आहेत. पूर्वीच्या काळी तुम्ही डायनोसॉरचं नाव ऐकलं असेल की तो प्राणी अस्तित्वात होता. आता त्याचं अस्तित्व आपल्याला दिसत नाही. मग ह्याचं कारण काय असावं बरं? तर जसा निसर्ग बदलत गेला त्या निसर्गाला तो प्रतिसाद देऊ शकला नाही, म्हणजे त्याच्यामध्ये तसं अनुकूलन झालं नाही आणि मग हळूहळू त्याचं अस्तित्व नष्ट होत गेलं. निसर्गामध्ये तो टिकाव धरू शकला नाही. एवढा अजस्त्र प्राणी असूनसुद्धा त्याचं अस्तित्व आता नामशेष झालेलं आपल्याला दिसतं. मग जे उत्क्रांती होत गेली, उत्क्रांतीमध्ये काय झालं तर जे सजीव आहेत त्या सजीवांच्या मूलभूत लक्षणांमध्ये हळूहळू बदल होत गेला. प्रत्येक पिढीमध्ये असंख्य पिढ्या त्यासाठी जाव्या लागल्या आणि मग नवीन गुणधर्म असलेले सजीव आपल्याला पाहायला मिळायला लागले. तसंच आपण आत्ता बघतो की अगदी उत्तर ध्रुव दक्षिण ध्रुवापासून प्रत्येक ठिकाणी या सजीवांचं अस्तित्व आहे. पण हे जे सजीव आहेत ते त्या त्या पर्यावरणाशी अनुकूलित झालेले आहेत आणि म्हणून त्यांचा टिकाव त्या ठिकाणी लागलेला दिसतो. म्हणजे अगदी प्रचंड उणे तापमान असलेलं वातावरण त्या ठिकाणीसुद्धा प्राणी आपल्याला आढळतात आणि राजस्थानमधल्या वाळवंटामध्ये प्रचंड उष्णतेमध्ये टिकाव धरू शकणारे प्राणीसुद्धा आहेत. पण ह्यांच्या रचनेमध्ये किती फरक आहे, बरोबर आहे? यांच्या राहणीमानामध्ये किंवा यांच्या अन्नामध्ये किती फरक आहे हे आपल्याला जाणवतं, कारण त्यांनी अनुकूलन साधलेलं आहे. मग आता हा उत्क्रांतीचा सिद्धांत कधी मांडला गेला त्याबद्दल आपण बघूया. खरं तर सजीवांचा उगम आणि विकास याविषयी विविध उत्पत्ती आजवर मांडल्या गेल्या आहेत. यापैकी सजीवांची उत्क्रांती अथवा सजीवांचा क्रमविकास हा सिद्धांत सर्वमान्य झाला. म्हणजे प्रचंड सिद्धांत, प्रचंड निष्कर्ष सांगितले गेले, पण त्यापैकी सजीवांची उत्क्रांती हा सिद्धांत
मान्य झाला, कारण त्याला सबळ पुरावे देता आले त्यावेळेला. मग उत्क्रांतीचा सिद्धांत काय सांगतो आपल्याला, तर या सिद्धांतानुसार पहिला सजीव पदार्थ म्हणजे ज्याला आपण जीवद्रव्य म्हणतो आहे, तो सजीव म्हणून नाही आहे, पण एक कुठलं तरी एक जीवद्रव्य पाण्यामध्ये तयार झालेलं होतं. ते जीवद्रव्य पृथ्वीवरती समुद्रात निर्माण झालं. काळाच्या ओघामध्ये हजारो वर्षानंतर त्याच्यापासून एक पेशीय सजीव निर्माण झाले. कालांतराने त्या सजीवांमध्ये सुद्धा क्रमाक्रमाने बदल होत गेला आणि बहुपेशीय सजीवांची निर्मिती झाली. हा जो विकासाचा कालपट आहे तो जवळजवळ 300 कोटी वर्षांपूर्वी आहे. जे बघा किती काळ लागला हा सगळं स्थित्यंतर होताना. 300 कोटी वर्षांचा कालावधी जावा लागला एकपेशीय सजीवापासून बहुपेशीय सजीवाची निर्मिती होताना. सजीवातील बदल आणि विकास हा सर्वव्यापी आणि सर्व अंगाने होत गेला आणि त्यातूनच पुढे अनेक प्रकारचे सजीव हळूहळू अस्तित्वात आले. जी संघटनात्मक उत्क्रांती झाली ती अतिशय मूलभूत होती, अतिशय महत्त्वपूर्ण होती आणि त्यामुळे सजीवांचं अस्तित्व पृथ्वीवरती टिकून राहायला मदत झाली. भिन्न रचना आणि कार्य असलेल्या पूर्वजांपासून वनस्पती आणि प्राण्यांचा प्रागतिक विकास म्हणजेच उत्क्रांती होय. आता ह्या उत्क्रांतीला पुरावे काय, जसं आपण मगाशी म्हटलं की हा सिद्धांत मान्य का झाला, कारण त्याला सबळ पुरावे दिले गेले. मग हे कोणकोणते पुरावे होते, तर काही बाह्यरूपीय पुरावे होते, काही शरीरशास्त्र जे आहे हाडांची रचना कशी आहे ते पुरावे सादर केले गेले. काही प्राण्यांचे अवशेषांग, आता ते प्राणी अस्तित्वात नाही आहेत की त्यांचा अवशेषांग होतं त्या काळामध्ये, त्याचे पुरावे सादर केले गेले. आणि पुराजीवविषयक फॉसिल्स आपण ज्याला म्हणतो की दगडांवरती ठसे निर्माण होतात आणि त्या ठस्यांचा अभ्यास केला गेला आणि त्याच्यावरून अशा पद्धतीने उत्क्रांती झाली असावी असा सिद्धांत मांडला गेला. त्यामुळे ही जी प्रक्रिया आहे, उत्क्रांती होणं ही अखंड प्रक्रिया आहे, ती काही थांबणारी प्रक्रिया नाही आहे, बरोबर आहे. आणि मग त्यासाठी कोणकोणते पुरावे आत्ता अस्तित्वात आहेत, तर पहिला आपण बघूया बाह्यरूपीय पुरावे. म्हणजे बाह्य रूप, प्राण्यांचे डोळ्यांची रचना, डोळ्यांची जागा, तोंडाची ठेवण, अंगावरचे केस, हे प्रत्येक प्राण्यामध्ये कशा पद्धतीने साम्य आपल्याला आढळतं. एक उदाहरण आपण बघूया की बाह्यरूपीय पुरावे यासाठी आपल्याला इथे पुस्तकामध्ये हे प्राण्यांची चित्र आणि काही फळांची चित्र दिलेली आहेत. इथे जर तुम्ही बघाल तर त्यांची कानांची रचना बघा किंवा तोंडाचा भाग जो आहे तो बघा, डोळ्यांची रचना बघा, डोळ्यांची ठेवण बघा. इथे आपल्याला किती पद्धतीने साम्य दिसतं. किंवा वनस्पतींच्या बाबतीत बघितलं तर पानांची रचना, फळांचा आकार किंवा रंग किंवा पानांवरती जो शिराविन्यास असतो तो शिराविन्यास, हे सगळे पुरावे. म्हणजे ह्या सगळ्यांमधनं आपल्याला काय दिसतं की एकच सजीव, सगळ्यांचं जे मूळ आहे ती एकच पेशी कुठेतरी असणारे, एकच जीवद्रव्य असणारे, त्याच्यापासून हे असंख्य प्रकारचे वनस्पती, असंख्य प्रकारचे प्राणी निर्माण झाले. कारण हे सगळ्यांमध्ये आपल्याला काहीतरी साम्य आढळतं. म्हणजे प्रत्येकाचं मूळ जीवद्रव्य आहे ते समान असलं पाहिजे असा निष्कर्ष त्यामध्ये मांडला गेला. नंतर दुसरा जो पुरावा आहे तो म्हणजे शरीरशास्त्रीय पुरावे. शरीरशास्त्र म्हणजे हाडांची रचना, जो आपला हाडांचा सांगाडा आहे, मूळ रचना कशी आहे हाडांची, त्याचा अभ्यास केला गेला. आता इथे तुम्ही बघितलं तर मानवाचा हात, मांजरीचा पाय, वटवाघळाचा पंख किंवा जो चर्मपर आणि देवमाशाचा पर, आता ह्या सगळ्यांची जर तुम्ही रचना बघितलीत तर ह्या सगळ्यांमध्ये वरवर जर आपण बघितलं तर काहीच साम्य आपल्याला दिसत नाही. पण प्रत्येकाचा त्या प्राण्यामध्ये असलेला उपयोगसुद्धा वेगवेगळा आहे आणि त्यामुळेच त्यांच्या रचनेमध्ये भिन्नता आहे,
परंतु प्रत्येकाच्या अवयवातील हाडांच्या रचनेत, म्हणजे माणसाचा हात, मांजरीचा पाय, आता ह्यांचे उपयोग वेगवेगळे आहेत, त्यांच्या रचनेमध्ये पण भिन्नता आहे. पण हाडांची जर रचना बघितलीत तर हाडांची रचना आणि हाडांच्या जोडणीमध्ये आपल्याला साम्य आढळतं. म्हणजेच या ठिकाणी या सगळ्यांचे पूर्वज परत कुठेतरी समान असणार आहेत, या सिद्धांताला बळकटी मिळते. म्हणून शरीरशास्त्रीय पुरावे हे सुद्धा त्या ठिकाणी महत्त्वाचे आहेत. तिसरा जो आहे तो म्हणजे अवशेषांगे यांचा अभ्यास केला गेला. आणि त्याच्यावरून सर्व सजीवांचा मूळ किंवा सगळे सजीवांचा जो पूर्वज आहे तो एकच असेल असा सिद्धांत मांडला गेला. आता ह्याच्यामध्ये कोणते अवशेषांग आहेत तर इथे बघा, मोठं आतडं, लहान आतडं आणि ह्याच्यामध्ये हा आंत्रपुच्छ नावाचा जो भाग आहे. आता हा आंत्रपुच्छ जो भाग आहे तो आत्ता आपल्या शरीरामध्ये आहे, पण त्याचा आपल्याला काहीच उपयोग नाही आहे. किंवा कानाचे स्नायू, अक्कलदाढा काही जणांना येतात, काही जणांना येतही नाहीत, पण त्याचा काहीच उपयोग नाही आहे. त्या काळामध्ये होता जेव्हा माणूस कच्चं अन्न, कच्चं मांस खात होता, त्यावेळेला त्याचा उपयोग होता. किंवा आता माकड हाड, जेव्हा आपण आपल्या पूर्वजांना शेपटी होती, बरं, बॅलन्स आपलं तोल सांभाळण्यासाठी. आता जेव्हा माणूस 2 पायांवर चालायला लागला तेव्हा त्याची गरज संपली आणि त्यामुळे ते हाड मात्र अजून आपल्या मणक्याच्या शेवटच्या भागामध्ये शिल्लक आहे. पण ह्याचा उपयोग नाही आहे, कारण आता आपण आपलं संतुलन 2 पायांवरती सांभाळू शकतो. त्यामुळे सजीवांमधले ऱ्हास पावलेल्या किंवा अपूर्ण वाढ झालेल्या दोन्ही गोष्टी, ऱ्हास कोणकोणते आहेत की माणसाच्या बाबतीत बघितलं तर शेपटीचा ऱ्हास झालेला आहे, काही अपूर्ण वाढ झालेल्या गोष्टी आहेत शरीरामधल्या, म्हणजे आंत्रपुच्छ आहे, बरं, अपूर्ण वाढ झालेली आहे. अशा निरुपयोगी इंद्रियांना अवशेषांग असं म्हटलं जातं. त्याची गरज नाही आहे आत्ता, पण पूर्वजांच्या शरीरामध्ये ते होते, पिढ्यानपिढ्या तो अवशेष शरीरामध्ये कायम राहिला. बदलणाऱ्या किंवा भिन्न पर्यावरणात जगण्यासाठी सजीवांमध्ये अचानक नवी ऊती, अंगे किंवा इंद्रिये उत्पन्न होऊ शकत नाहीत, तर अस्तित्वात असलेल्या इंद्रियांमध्ये क्रमाक्रमाने बदल होतो. का होतो हा बदल? कारण निसर्ग बदलतो आहे, राहणीमान बदलते प्राण्यांचं, त्यांच्या अन्नाच्या पद्धती बदलत आहेत आणि त्यामुळे त्यांच्या शरीरातली ही जी इंद्रिये आहेत, जी आधी त्यांची गरज होती, आता गरज नाही आहे, पण ती एकदम नामशेष नाही होणार, तर त्या इंद्रियांमध्ये हळूहळू बदल होत जाणार आहे आणि होत जात असतो. बहुतांशी एका विशिष्ट परिस्थितीत शरीरातील एखादी रचना उपयुक्त असते, परंतु भिन्न परिस्थितीत ती निरुपयोगी किंवा हानिकारक ठरू शकते. अशा परिस्थितीत नैसर्गिक निवडीच्या प्रक्रियेने, हा शब्द खूप महत्त्वाचा आहे, नैसर्गिक निवडीच्या प्रक्रियेने अशी इंद्रिये नाहीशी होण्याच्या मार्गाला लागतात. म्हणजे हळूहळू त्यांचा उपयोग नष्ट होत जातो, काही गरज नाही आहे त्या इंद्रियांची, मग त्याचा हळूहळू उपयोग नाहीसा होत जातो. आणि मग एखादे निरुपयोगी इंद्रिय नाहीसे होण्यासाठी मात्र अशी हजारो वर्ष लागतात आणि त्या हजारो वर्षांमध्ये, म्हणजे ते इंद्रिय आधी अस्तित्वात आहे, आता या काळामध्ये त्याची गरज संपली आहे, पण हा जो मधला कालखंड आहे त्या कालखंडामध्ये त्या इंद्रियाचा हळूहळू ऱ्हास व्हायला लागतो, पण त्याचं अस्तित्व शरीरामध्ये असतं ते अवशेषांगाच्या रूपात. जसं आत्ता आपण म्हटलं की माकड हाड आहे आपल्याला, त्याची गरज नाही आहे कारण शेपटी नाहीशी झाली आहे, पण त्याचं अस्तित्व अजूनही आपल्या शरीरामध्ये आहे. अक्कलदाढा आहेत, अक्कलदाढांचा काहीच उपयोग नाही आहे, पण त्याचं अजून अस्तित्व काही हजारो वर्षानंतर जर आपण बघितलं मानवाच्या शरीरात तर कदाचित ती इंद्रिय नसतीलही, कारण तोपर्यंत त्यांचा ऱ्हास झालेला असेल. आत्तासुद्धा बघा, अक्कलदाढा सगळ्यांच्या तोंडामध्ये नाही आहेत, काही जणांना त्याचा येताना त्रास होतो, काही जणांना आहेत, कारण त्याचा उपयोगच नाही आहे काही. आणि त्यामुळे हळूहळू ही जी सगळी इंद्रिय आहेत ती हजारो वर्षानंतर त्यांचा ऱ्हास होणार आहे, आत्ता जरी अस्तित्वात असली तरी. म्हणून त्याला म्हटलं जातं अवशेषांगे. हे पुरावे दिले गेले की आधीच्या पूर्वजांमध्ये आपल्या होते, आत्ता नाही आहेत, म्हणजे परत सगळ्यांचे पूर्वज एकच असणार आहेत. फॉसिल्स शब्द तुम्ही ऐकला असेल किंवा जीवाश्म विज्ञान, अश्म
जीव आणि अश्म यांचा संयोग जीवाश्म. जेव्हा अश्म म्हणजे खडकावरती दगडांवरती काही प्राण्यांच्या मृत झाल्यानंतर ठसे तयार होतात. आपण बघतो ना की पूर येतो किंवा काही वेळेला भूस्खलन होतं, खूप सगळे प्राणी वनस्पती जमिनीखाली काढल्या जातात आणि मग त्या जेव्हा दगडांवरती खडकांवरती पडतात तेव्हा त्याच्यावरती वरच्या चिखलाचा दाब निर्माण होतो आणि त्या दाबामुळे त्याच्यामधलं त्याचे जो आकार आहे त्या आकाराचा ठसा त्या खडकावरती उमटतो. त्याचा अभ्यास केला जातो आणि मग हे सजीव किती काळापासूनचे आहेत, किती काळापूर्वी त्यांचं अस्तित्व होतं याचा अभ्यास केला जातो. त्याला म्हटलं जातं पुराजीवविषयक पुरावे किंवा जीवाश्म विज्ञान. आता जीवाश्मांचा अभ्यास हे उत्क्रांतीमधलं अत्यंत महत्त्वाचं अंग आहे. जसं आपण म्हणतो की नाही की आता डायनोसॉर नाही आहे, पण तो होत आहे कसं शोधून काढलं, तर त्याचे काही पुरावे मिळाले, जीवाश्मविषयक पुरावे मिळाले. त्याची अंड्यांचे ठसे जमिनीवरती आहेत. गुजरातजवळ एक गाव आहे तिथे. तर यांचा अभ्यास केला गेला आणि मग हा प्राणी अस्तित्वात होता असं मानलं गेलं. आता ह्याचा अभ्यास कसा केला जातो, तर जेव्हा प्राणी किंवा वनस्पती मृत पावतात तेव्हा त्यांचे कार्बन ग्रहण करणे थांबते. प्रक्रिया थांबलेली असते कार्बन ग्रहण करण्याची, कारण वनस्पतींना कार्बन कधी लागतो, अन्न तयार करायला. पण आता त्या मृत झाली आहेत म्हणजे कार्बनची गरज संपलेली आहे. त्या क्षणापासून त्यांच्या शरीरातील कार्बन 14चा ऱ्हास ही एकच प्रक्रिया सतत चालू राहते. कार्बन 14चा काय व्हायला लागतो, ऱ्हास व्हायला लागतो. त्याचं प्रमाण कमी कमी व्हायला लागतं, कारण कार्बन घेणं वनस्पती आणि प्राण्यांनी थांबवलेलं आहे. त्यामुळे जो काही उपलब्ध कार्बन 14 आहे त्याचा काय व्हायला लागतो, ऱ्हास होणं ही एकच प्रक्रिया त्यानंतर मृत पावल्यानंतर सुरू राहते. कार्बन 12 ही किरणोत्सारी नसल्याने मृत वनस्पती किंवा प्राणी यांच्यातील कार्बन 14 आणि कार्बन 12 यांचे गुणोत्तर स्थिर न राहता बदलते. म्हणजे आता हे दोन घटक त्याच्याकडे आहेत, कार्बन 14 आणि कार्बन 12. आता कार्बन 12 काही किरणोत्सारी नाही आहे, ते बाहेर पडू शकत नाही. कार्बन 14चा मात्र काय व्हायला लागतो, ऱ्हास व्हायला लागतो आणि परिणामी त्यांचं जे गुणोत्तर आहे, प्रमाण आहे, ते प्रमाणसारखं काय होत राहणार आहे, बदलत राहणार आहे. कार्बन 12 तेवढाच राहतो आहे, कार्बन 14 हळूहळू कमी होतो आहे. हे जे गुणोत्तर आहे ते स्थिर राहत नाही, सतत बदलत राहतं. आणि एखादी वनस्पती किंवा प्राणी मृत झाल्यानंतरचा काळ, किती काळापूर्वी ते मृत झालेले आहेत, तो काळ त्यांच्यातील कार्बन 14ची सक्रियता व कार्बन 14 आणि कार्बन 12शी गुणोत्तर काढून त्याचं कालमापन करता येतं. म्हणजे किती काळापूर्वी तो सजीव मृत झालेला आहे याचा अभ्यास या शास्त्राने केलेला आहे. याचं प्रमाण कार्बन 14चं आणि कार्बन 12चं गुणोत्तर आणि तो प्राणी तेव्हा कधी मृत झाला हे शोधून काढलं जातं. यालाच कार्बनी वयमापन किंवा कार्बन डेटिंग असं म्हणतात. तुम्ही ऐकलं असेल बघा की खूप मोठे वृक्ष असतात आणि जेव्हा काही रस्ता रुंद करायचा असतो वगैरे तेव्हा ते कापले जातात किंवा जंगलामध्ये एखादा खूप मोठा जुना वृक्ष आहे, मग तो किती वर्षांपूर्वीचा असावा, तर तो जेव्हा तो हे करतात त्याची खोड कापतात तेव्हा आत असे बघा असं तुम्हाला रिंग्स तयार झालेल्या दिसतात वेगवेगळ्या रंगाच्या लाकडामध्येच. तर त्याच्यावरून कार्बन डेटिंगच्या साहाय्याने ते झाड किती वर्षांपूर्वीचा आहे याचं शोध घेतला जातो, किती जुना तो वृक्ष आहे. हे सजीव जिवंत म्हणजे मृत झाल्यानंतरच आपण बघतोय, सजीव जेव्हा जिवंत आहे ते झाड आहे तेव्हासुद्धा आपल्याला त्याचं वय ओळखता येतं. मग ह्याचा उपयोग पुरातन अवशेषशास्त्र आणि मानव वंशशास्त्रामध्ये मानवी अवशेष अथवा जीवाश्म हस्तलिखिते यांचा काल ठरवण्यासाठी केला जातो. आणि मग एका विशिष्ट कोष्टकामध्ये बसून त्यांचा अभ्यास केला जातो आणि त्याच्यावरून परत पूर्वज आपले समान आहेत या सिद्धांताला बळकटी मिळते. त्याच्यामध्येच 5वा जो मुद्दा आहे तो म्हणजे जोडणारे दुवे. आता हे खरंच होतं का, असं काही झालेलं आहे का की काही प्राणी आधी पाण्यात होते मग ते हळूहळू जमिनीवर आले, किंवा काही त्यांच्यामध्ये साम्य आहे का. हे जोडणारे दुवे कोणते आहेत, तर त्याच्यासाठी हे 3 प्राणी जे आहेत बघा, डकबिल प्लॅटिपस, हा लंगफिश आणि पेरिपॅट्स.
आता या तिघांचा जेव्हा अभ्यास केला जातो तेव्हा आपल्याला काय दिसतं बघा. काही वनस्पती आणि प्राणी यांच्यात शारीरिक लक्षणे अशी असतात की त्यावरून त्यांचा दुसऱ्या दोन भिन्न गटांशी संबंध जोडता येतो. त्यालाच म्हटलं जातं जोडणारे दुवे. आता उदाहरणार्थ पॅरिपॅड्स या प्राण्यामध्ये वलयी प्राण्याप्रमाणे खंडीभूत अंग, पातळ उपचर्म आणि पार्श्वपादासारखे अवयव दिसून येतात. आता बघा हा पेरिपॅड्स. संधिपाद प्राणी, संधिपाद म्हणजे झुरळ जसा प्राणी आहे त्याचे पाय जोडलेले आहेत, संधिपाद. आता संधिपाद प्राण्यांप्रमाणे पाय आहेत, पातळ उपचर्म आहे, खंडीभूत शरीर आहे, शरीर एक संध नाही आहे, त्याचे खंड पडलेले आहेत. अशी सगळी लक्षणे ह्या प्राण्यामध्ये दिसतात. या प्राण्यामध्ये संधिपाद प्राण्यांप्रमाणे श्वासनलिका आणि खुली रक्ताभिसरण संस्था आढळते. मग यावरून पेरिपॅड्स हा ॲनिलिडा आणि ऑर्थ्रोपोडा या संघांमधला दुवा मानला जातो. म्हणजे खंडीभूत शरीर पण आहे, पण आतली श्वाससंस्था जी बघितली तर ती संधिपाद प्राण्यांप्रमाणे, पातळ उपचर्म ॲनिलिडा संघाप्रमाणे आहे, पण जर त्याची रक्ताभिसरण संस्था बघितली तर ती खुली आहे, रक्तवाहिन्या वगैरे असा काही प्रकार नाही. जसं झुरळाचं आपण डिसेक्शन केलं की पांढऱ्या रंगाचं रक्त सगळं आपल्याला ते दिसतं, मोकळं असतं शरीरामध्ये. तसं हे जे ह्याच्या शरीरामध्ये खुली रक्ताभिसरण संस्था आहे ऑर्थोपोडा गटासारखी. म्हणजे काही लक्षणं ॲनिलिडा, काही लक्षणं ऑर्थ्रोपोडा संघातला हा प्राणी दाखवतो. म्हणजे हा झाला त्यातला जोडणारा दुवा. म्हणजे एका संघातले पासून नवीन संघ, नवीन वैशिष्ट्य असलेल्या संघातले प्राणी तयार झाले, याला पुष्टी मिळते. तसंच अजून एक आहे डकबिल प्लॅटिपस. हा प्राणी सरीसृप प्राण्यांप्रमाणे अंडी घालतो, परंतु दुग्धग्रंथी असतात आणि शरीरावरच्या केसांमुळे तो सस्तन प्राण्यांशी नातं सांगतो. डकबिल प्लॅटिपस म्हणजे अंडी घालतो, त्याप्रमाणे प्राण्यांना वाढवतो, पण सस्तनी प्राण्यांसारखे त्याची काही लक्षणं आपल्याला आढळतात. म्हणजे हा परत काय झाला तर दोन संघांमधला हा दुवा आपल्याला मानता येतो. आणि मग त्याच्यावरून परत मानलं जातं की हा असा विकास झालेला असावा, प्राणी अशा पद्धतीने विकसित झालेले असावेत. सहावा जो मुद्दा आहे तो म्हणजे भ्रूणविज्ञान विषयक पुरावे. एम्ब्रिओलॉजी आपण ज्याला म्हणतो. आता तुम्हाला मजा वाटेल बघायला की बघा हे सगळे प्राण्यांचे सुरुवातीच्या पहिल्या अवस्थेमधले एम्ब्रिओज आहेत. कोणकोणते प्राणी आहेत तर मासा, सॅलॅमँडर, कासव, कोंबडी, डुक्कर, गाय, ससा आणि मनुष्य. जर सगळे पहिल्या एम्ब्रिओज बघितलेत तर ते सगळे एकसारखे दिसतात. कोणत्या प्राण्याचं हे अजिबातच कळणार नाही, इतकं त्यांच्यामध्ये आपल्याला साम्य आढळतं. जेव्हा आपण दुसऱ्या स्टेजमध्ये जातो तेव्हा काय दिसतं तर थोडी त्या प्राण्यांची लक्षणं दिसायला लागतात. आणि जेव्हा तो भ्रूण जो आहे तो विकसित झालेला असतो तेव्हा आपल्याला त्याची पूर्ण लक्षणं यामध्ये आढळतात. म्हणजे जेव्हा ह्याच्याही आधीची जी स्टेज असेल त्यावेळेला तो काय आहे तर समान आहे. सगळ्या प्राण्यांमध्ये तो भ्रूण सारखाच दिसणार आहे. बरोबर आहे. म्हणजे परत की एकाच सजीवापासून किंवा एकाच घटकापासून एकच जीवद्रव्य कोणतं तरी असणारे सगळ्यांमध्ये समान, की ज्याच्यापासून हे प्राणी वेगवेगळे निर्माण झाले. त्यामुळे भ्रूणविज्ञान जे आहे त्याच्यावरून सुद्धा आपल्याला हा सिद्धांत चांगल्या प्रकारे समजतो.